ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। विधान भवन राडा प्रकरणी मोठी बातमी। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जोरदार झटका। कारावासासह आवारात येण्यास बंदी। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली होती। या प्रकरणाची चौकशी विशेषाधिकार समितीकडे देण्यात आली होती। आज समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला। समितीने आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांना 2 दिवस दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे। त्याचप्रमाणे मुंबईसह नागपूर विधान भवनाच्या आवारात प्रवेश करण्यासही दोघांवर बंदी घालण्याची शिफारस समितीने केली आहे। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत अहवाल सादर केला। ते म्हणाले, नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यातील धक्काबुक्कीमुळे विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरणी विशेषाधिकार समितीने या प्रकरणाबाबत 10 बैठका घेतल्या। देशमुख व टकले यांचे साक्ष पुरावे नोंदवले। सर्व बाबींचा विचार करून विधान भवनासारख्या प्रतिबंधित ठिकाणी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पडताळणी न करता प्रवेश देणे गंभीर आहे। त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी अशी शिफारस समितीने केली आहे। विधान भवनाच्या आवारात प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी। देशमुख आणि टकले या दोघांनाही दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी। तसेच त्यांना मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात येण्यास 2029 पर्यंत बंदी घालण्याची शिफारस समिती करत असल्याचे भोंडेकर यांनी स्पष्ट केले। दरम्यान विधान भवनातील राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी संताप व्यक्त केला होता। विधानसभेतच फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत कडक शब्दात आपली भूमिका मांडली होती। देशमुख आणि टकले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली होती। काही दिवस ते कोठडीतही होते। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।